नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड. थोडक्यात पण सखोल सारांश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. जय श्रीराम, जय बजरंगबली की जय. आज शनिवार, या शनिवारानिमित्त आपण बजरंगबलीचं जी काही हनुमान चालीसा आहे, या हनुमान चालिसेचं थोडक्यात महत्त्व या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आध्यात्मिक मार्गसुद्धा आपल्या जीवनामध्ये किती प्रेरणादायी असतो. म्हणून जीवन जगत असताना मित्रांनो, आपण आध्यात्मिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. परमेश्वराची आराधना, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन आपण या ठिकाणी जर केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी या ठिकाणी मिळत असते. परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे तो त्यांच्या सेवा करण्यासाठी, आणि सेवा करत करत आपणही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जीवन व्यतीत करावं ही अपेक्षा परमेश्वरांची आहे. म्हणून आपण दिवसातले 24 तास त्या ठिकाणी असतात. 24 तासापैकी अर्धा एक तास जरी आपण परमेश्वरासाठी जरी दिलं तर कधी आपलं काही ठिकाणी वाईट होणार नाही मित्रांनो. म्हणून आज शनिवार आहे. या शनिवारानिमित्त रामभक्त हनुमानजी यांच्याबद्दल जी आपण हनुमान चालीसा या ठिकाणी म्हणतोय, त्या हनुमान चालिसेचं महत्त्व आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. मित्रांनो, हनुमान म्हटलं की रामाचा भक्त आहे, आणि रामाचं भक्त असल्या कारणामुळे हनुमानाला जो आनंद मिळतोय तो खूप अविस्मरणीय आहे. सुख दुःखामध्ये रामाची सेवा करण्यासाठी हनुमानजी कधीही मागे सावरले नाही आहे. इतका मोठा त्याग किंवा एवढी मोठी सेवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली आहे. आपण बी ही वृत्ती ठेवून जर आपल्या जीवनामध्ये आपण जर वावरलो तर नक्कीच आपलंसुद्धा या ठिकाणी कल्याण होईल आणि आपलंसुद्धा नाव या ठिकाणी लौकिक होत आहे. सर्वप्रथम हनुमानांची जी हनुमान चालीसा आहे, बजरंगबलीची हनुमान चालीसा आहे, ही हनुमान चालीसा या ठिकाणी मी बोलणार. हनुमान चालीसा जवळपास सर्वांची पाठ असेल आणि मुखगत जर असेल तर कधीही आपल्याला अनेक संकट, अनेक भीती ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस जर आपण हनुमानांची ही हनुमान चालीसा जर या ठिकाणी बोलली तर नक्कीच आपलं भय या ठिकाणी दूर होत असतं. म्हणून हनुमान चालीसा आपण या ठिकाणी बोलायला सुरुवात करणार आहोत. श्री गुरुचरण सरोज निज जीवन मुकुर सुधारी, बरहन रघुवरी मलशोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसतिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमित के संगी, कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजे, कादे मूज जनेऊ साजे, संगर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणियाति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्रिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियाहि दिखावा, बिकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र जी के काज संवारे, लाए संजीवन लखन जियावे, श्री रघुवीर हरिशूर लावे, रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई, सहस बदन तुम्हारो जस गावे, अस गई श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिंसा, जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीव कीना, राम मिलाए राज्यपद दीना. तुम्हारे मंत्र भीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्र योजन प्रभानो, त्रिलियोताई मधुर फण जानो, प्रभु मुद्रिका मिल मुख माही, जल दिलाग गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत की जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते, राम द्वारे तुम रखवारे, हो तना आज्ञा बिन पैसारे, सब सुख लावे तुम्हारी सरना, तुम रक्षक हो कुडरना. आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकदे कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नासी रोग हरि सब पीरा, जपत नियंत्र हनुमंत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जुड़ावे, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबर जाहि, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्तन धरे, हनुमंत से सर्व सुख करे, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव के नाही, जो सतबार पाठ कर कोई, छुटिया बंदी महासुख हुई. जो यहाँ बड़े हनुमान चालीसा, होई सिद्धि साकी गौरी सा, तुलसी दास सदा रिचेरा.
की जे नाद हृदय मा डेरा सियाराम। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। संकट मोचन हनुमान की जय। जय भद्रावती महाराज की जय। मित्रांनो, ही हनुमान चालीसा बोलण्यासाठी अवघी 5 मिनिटं सुद्धा मला या ठिकाणी लागली नाही। हीच हनुमान चालीसा जर आपली मुखोद्गत असेल, पाठांतर जर त्या ठिकाणी झाली असेल, तर आपण रोज जर या हनुमान चालीसेचं 11 वेळेस जर या ठिकाणी पठण केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान त्या ठिकाणी मिळतं। असं नाही आहे की तुम्ही देवासमोर बसूनच या ठिकाणी ध्यान करा। तुम्ही कामात असेल तरीही त्या ठिकाणी बोलत चला, प्रवासामध्ये असेल तरी त्या ठिकाणी बोलू शकता। जर आपण हनुमान चालीसा जर सतत आपल्या मुखोद्गत असेल तर त्या ठिकाणी आपल्या मनामधली भीती जी असते ती भीती आणि देवाविषयी, परमेश्वराविषयी जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपली वाढत जाते आणि वाढत जात असल्या कारणामुळे परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, देव आपल्या पाठीशी आहे, आपलं कधीच या ठिकाणी वाईट होऊ देणार नाही, ही भावना खूप महत्त्वाची आहे। दैनंदिन जीवन जगत असताना आध्यात्मिक मार्ग सोबत जर आपण असेल तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकतो। म्हणून मित्रांनो, साधू संत या ठिकाणी सांगतात की परमार्थ करायचा असेल तर संसार सोडायची गरज नाही। संसार करता करता सुद्धा आपण परमार्थ त्या ठिकाणी करू शकतो। फक्त करण्याची जी भावना आहे, जी श्रद्धा आहे, जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, देवाने आपल्यावर केलेले उपकाराची जाणीव ज्यांना आहे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसांची कर्तव्य काय आहे, जबाबदारी काय आहे, हे जर आपल्या लक्षात आलं तर नक्कीच तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने आपले जीवन त्या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करतो। म्हणून मित्रांनो, सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक क्षेत्राला कधीही विसरू नका आणि त्या संगतीनं जर आपण असाल तर नक्कीच आपल्याकडे सुख आणि समाधान त्या ठिकाणी असणार आहे। एवढे बोलून या ठिकाणी मी थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।